श्री शिवलीलामृत अध्याय 12 टी गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वे शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अत्यंजाहुनी अपवित्र. तो लेईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले. तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण. जैसे मयुरांगी नयन तैसेची नेत्र तयाचे. वाल्मिक छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जाण विऊनी वांझ जाहली. जो शिवभजनाविन तो जाओ समुद्रात बुडोन. अथवा भस्म करो वडवाग्न का सर्प डंखो तयासी. तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परी न काढी मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सुत तेवढाची पोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती जेवी माता पिता. अमृताहुनी वाड्र गोष्टी लागती करणासी गोड. तैसे कथा श्रवणी ज्याचे न पुरे कोड सर्व टाकोनी जाईजे. गावासी गेला प्राणनाथ प्रिया पतिव्रता वाट पाहत. तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया. निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन. की तृषेने जाता प्राण शीतळ जीवन मिळाले. ऐसे एका वया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी नमावा तो सद्गुरु म्हणोनी. की हा शंकरची मानोनी धरिजे पूजनी आदर. सुरभीच्या स्तनांतुनी अवधारा सुटती जैशा सुधार सधारा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत. नसते कुतर्क घेऊन चित्त न शिनवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळिता पामरे तरी ते पिशाचे जन्म पावती. वकासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा. पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येची टाकुनी कथा श्रवण उगाची गर्वे जाय उठोन. तरी अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी. कुटिल खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवत ते. तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊन करी कथा खंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढत असे. एवं पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र. कुथेसी येता पावले टाकावी निर्धार पापसंहार पदोपदी. मस्तकी उष्णश घालुनी ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणाल उष्णिश काढिता नये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती तरी यमकिंकर त्यांसी जाचिती. नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे. एक बैसती उगेची श्रवणी निद्रा मोडावी भूत प्रकारे करुणी. अंतर सद्गद नेत्री यावे पाणी मग निद्रा कैंची स्पशेल. वरी जीवन काय व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. तेथे घडता जागरण निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा नये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बसावे धरुणी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता जगपुरुष भक्षिती. जे बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यांसी सूर्यनंदन शुष्क काष्ठे झोडी बळे. जे सांगताही न ऐकती बळेची जेठा घालूनी बैसती. त्यांसी यमदूत बांधून नेती नेऊनी टाकीती नरककुंडी. जो श्रवणी निजे दाटून तो उपजी अजगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी. हर्षे टाळिया न वाजवी हटी होय कष्टी संसारी.
जे शिवकीर्तन हेळसी ती ते शतजन्मी सारमेय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या. जे श्रवणी न होती सादर ते अन्यजन्मी होती सुकर. जे इच्छे देती शिवचरित्र ते वृकयोनी पावती. वक्त्यासी देता आसन शिवसन्निध बैसे जाओन. वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण. यदर्थी कथा सुगम जान जेन अनुताप उपजे म्हणी. दक्षिणेकडे ग्राम एक मंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ. सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जारकर्मी. धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम अपवित्र. जपतप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैंचे तेथे. वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र. एक नाही तरी साचार एकाक्षतयासी बोलिजे. वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंधची जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र. तस्कर चहाड आणि जार मद्यपी मार्गघ्न दुराचार. माता पितयांचा द्रोह करणारा एवं सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीणचा एक विप्र नाम तयाचे विदुर. वैसे शिरत अहोरात्र कामकर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुला नाम तीही जारिणी अपवित्र परम. एके जारासी असतास काम भ्रतारे जपोनी धरियेली. जार पळाला सत्वर तिस भ्रतारे दिधला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले काय ते. म्हणे तू झालासी जार मीही तेची करीते निरंतर. मग बोले तो विप्रविदुर तू आ द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य दे मज लागून मी देईन वारांगणेसी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्ती नेत. ते वारांगणेसी देत तेही समर्पी जारा ते. ऐसे दोघेही पाप आचरत तो विदुर विप्र पावला मृत्य. यमदूती नेला मारित बहुत जाचिती तया ते. कुंभीपाकादी परमदुःख भोगुनिया तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरीत देख भयानक पिशाच जाहला. आळे पिळे अंगासी देत हिंडे क्षुधातृषा पीडित. रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षाशी घेत टांगून सवेची हात देत फिरे वन. रक्तपित्ती भरोन सर्वांग त्याचे नासले. कंटकवन परमदुर्धर न मिळे कदा फळमूळ आहार. आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो. इकडे बहुला धवरहित एक होता तियेसी सुत. तो कोणा पासोनी झाला त्वरित ते स्मरण नाही तियेसी. तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव ध्वज पताका मिरविती. शिवनामे गर्जती दास वारंवार करीती घोष. कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन. त्याच्या संगती बहुला निघत सवे घेऊन धाकटा सुत. गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले. जीवनिता जारीन तीस यमदूतने ती धरोन. लोहपरिघ तृप्त करून स्मरगृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली तेची क्षणी. अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टाहासे. मग पुराणिकासी समस्त आपुला सांगे वृत्तांत. झाले जे जे पापाचे पर्वत ते निजमुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर ताडन करतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडविनार दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार. गळापाश घालून यमकिंकर करीती मार तप्तशास्त्रे. नानापरी विटंबिती असी पत्रवनी हिंडविती. उफराटे बांधुनी टांगिती नरककुंडी अधोमुख. ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन. तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन. भूमीत मज रोवून तप्तशरे मार करीती. तप्तशूळावरी घालिती पायी चंडशिळा बांधिती. महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी. बहुलेसी गोडन लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन. म्हणे मी कोणासी जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडे न जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण. सद्गुरु मज तारी येथून आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर. शिवलीलामृत सुरस फार श्रवणी करवी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ गुरु मुखे ऐकिला प्रेमयुक्त. श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणिजे. सत्संगे होय निस्संगे निस्संगे निर्मोह सहज मग. निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयासी.
बहुला झाली परमपवित्र शिवनाम जपे अहोरात्र, दोष न उरे तिळ मात्र शुचिभृत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा, की लोह लागता परिसा चामी कर सहजची. की अग्नीत काष्ठ पडले मग सहजची अग्निमय झाले, गंगेसी वोहळ मिळाले गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी मननास सतेजता सहजची. मननाहुनी निधी ध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन, जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग कैचे बंधन तियेसी. श्रवणे थोर पावन होते श्रवणे याची जन्मी मुक्त, न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही. ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण, त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे. योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण, नवविद्या भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येतसे. सारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम, असो बहुलेसी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटावल्कला जिनधारी तीर्थी करी नित्य स्नान. सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण, सर्व प्राप्त सोडून या जाण गुरुसेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला. स्वयाती कीर्ती पुष्टिवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून, तेची भस्म अंगी चर्चून झाली पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवपदाप्रती नेली, एवढी पापी न उद्धरिली चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले भूतस्तवन, मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या. म्हणे इच्छित वरमाग त्वरित येरी, म्हणे पती पडला अधोगतीत, कोठे आहे न कळे निश्चित पावन करोनी आणि येथे. मग ते त्रिजगज्जननी अंतरी पाहे विचारुनी, तो विंध्याचळी पिशाचे होऊनी रडत हिंडे पापिष्ट. मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी, पतीस आणि विंध्याद्रीहुनी श्रवण करवी शिवकथा. मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला, धरोनी वृक्षाशी बांधिला तुंबरे बळे करोनिया. मग वल्कल्ली काढून सप्तस्वर मेळवून, आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती. शिवकीर्तन रसराज तुवरे मात्रा देतास तेज, सावध झाला विदुर द्विज, म्हणे मज सोडा आता. मग सोडिताची धावून धरिले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते. स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार, मग तुवरे शिवपंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला. त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप, विदुर झाला दिव्य रूप स्त्रीसहित विमानी बैसला. आणली शिवापाशी मिरवत दोघेही शिवचरणी लागत, लवन जळी विरत तैसी मिळत शिवरूपी. जळी विराली जळगार नभिनाद विरे सत्वर, तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली. ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी, ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनिया. शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण, भस्मलेपने उद्धरोन गेली किती संख्या नाही. भस्मांतून निघाला भस्मासुर शिवद्रोही परमपामर, त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश, केलासी असता महेश प्रदोष काळी एकदा. भस्मस्व करी घेऊन अंगी चर्ची उमार मन, तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला. नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर, नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडुनी. म्हणे वृषभध्वजा सदाशिवा मज काही सांगिजे सेवा, शंभू म्हणे मज नित्य एधवा चिता भस्म आणोनी देईजे. नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम, ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला. कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण, जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जासी. शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस, त्याचेची भस्म भवानीश अंगीकारी आदरे. जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ, स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरा येती, वैराग्य जाये विषयी जडे प्रीती,
म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशानी. पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त सर्व निरसोनी जे उरत स्वात्मसुख भस्म तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षड्विकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षड्विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षड्गुणैश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणि षटच चिन्ह मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध त्रिविध भेदरहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासूर निर्मुन धाडीला भस्म आनावया ऐसे नित्य अनिता चिता भस्म असुर मातलामध्ये परम गोब्राह्मण देखी मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलोब्धव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकिल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतोस धुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय शोधिली सर्व अवनी हे परिभस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझं अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना उमावल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते मज देई एकवर ज्याच्या माथा ठेवीन कर तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधेयने म्हणून लोटांगण घालित इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परमदुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयासी हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाटवाड्या चोरास निरोप दिधला भूभुजे आधीच जार कर्मीरत त्यासी प्रभुत्व दिधले श्रीराज्यात की मद्यपियासी धावित सिंधीवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही वरीभूत संचरले दारुण मग अन्योन्यवते जेवी या लागी हा तामसी असुर यासन द्यावा कदापि वर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर आमचेले करू भस्मासुर यासी द्यावा अगत्यवर तो अन्यत्र रहाटी न करीच म्हणे बाळका तुझ दिधलावर ऐसे एकताची असुर उडे नासे आनंदे थोर त्रिभुवना माझी न समाये मृत्यूलोकासी आला सत्वर मग करीत चालिला संहार संत भक्त गोविप्र शोधून भस्म करीतसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषीचक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदांची 56 देश शोधित चमू सहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बसती लपोन पृथ्वी उध्वंस संपूर्ण बाहेर कोण न फिरेची जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी धरून संहारित तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धारण पंडित समरी जिंकी वृतांत परी भस्मासुरापुढे बलहत काहीच नचले युक्ती त्या जैसा पाखंडी खळतत्वता तो नावरे बहुता पंडिता तैसी त्या असुरापुढे पाहता नचले युक्ती कवनाची असुर करीतो नित्य संहार शिवाशी नकळे समाचार भस्म नेओनी देसत्वर महानम्र होय तेथ सवेचिये मृत्यूलोका मनी धरिला ऐसा वाका त्रिदंशासहित शचीनायका भस्म करावे यावरी कमलोब्धव कमलाकर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनांत सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्ध्वस्त मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले मग मघवा सकळांसहित पद्मजा प्रतिगाराने सांगत तो म्हणे क्षीराब्धी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान तेजाने केले आधी दमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज गाराने सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त मग समस्तासहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतक्यांचाही करील अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते
हैमवती करी जतन ऐकोनी हासला भाललोचन. म्हणे भस्मासुरासी मरण जवळ आले यावरी. तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर. तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते धवा. आपुले गारहाने आणले येथ मिळाले ते देखिले समस्त. असुरमान तुकावित सरड्या ऐशी तयावरी. म्हणे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुरासी ते धवा. अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार. तुझा आम्ही दिधलावर परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारामज देई. नातरी तव मस्तकी लवलाही हस्त आताची ठेवितो. भवानी उठोनी गेली सदनात असुर ग्रीवा तुकावित. शिवाच्या माथा ठेवून हस्त तुझ नेईन क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धाविनला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशदिशा. जो भक्तजन भोभंग माया लाघवी उमारंग. पळता झाला सवेग घोरांदर वन घेतले. पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगाड्या उभा धरी धीर. आजी तुझा करीन संहार रक्षा लावीन अंगासी. वेदशास्त्रा नकळे पार माया चक्रचाळक गोचर. त्यासी पामर भस्मसूर धरीन म्हणे निजबळे. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन. त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यासी वाटे धरीन मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा. ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत शब्दाना तुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता भूत हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चाचरे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकळ विद्या घेता एकसरे मदनांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक त्यांचा विकला कैलास नायक. उमेसहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा. तप बल विद्याधन न या बळे धरू म्हणता ते मूर्ख पूर्ण. कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुला स्तवी तेव्हा. म्हणे कमलोब्धव जनका कमलनयना कमलनाभा मूरमर्दना. कमलधारका कमलशयना कमलाभरणा कमलाप्रिया. जगद्वंद्या जगद्व्यापका जनजराज जन्ममोचका. जनार्दना जनरक्षका जगदुद्धारा जलाब्धी शयना. ऐसे ऐकता माधव मोहिनी रूप धरोनी अभिनव. शिवमनरंजना केशव आडवा आला असुराते. शिवन्यग्रोध होऊनी देख दुरून पाहता झाला कौतुक. मोहिनी देखता असुर निशंक भुलोनी गेला ते धवा. विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव. अष्टनायिकांचे भैरव चरणांगुष्ठी न तुळेची. नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखोनी. म्हणे ललने तुझवरुनी कमला अपर्णा ओवाळीजे. तुझे देखत वदन वाटे ओवाळूनी सांडावा प्राण. तुवा नयन कटाक्ष बाणे करून मन मृग माझा विंधिला. तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे. तुवा पसरोनी शृंगार जाळे आकळीले चित्तमीना. मजमाळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर. मायावेशधारी मुरहर हास्यवदने बोलतसे. म्हणे मी तुझ वरी त्वरित पैल तोन्य गृध तरु दिसत. माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या. लग्ना आधी पतीसहित तेथे करावे गायन नृत्य. परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथेची ठेवावा. मी जे दावीन हाव भाव तूही तैसेच दावी सर्व. तेथे अनुमात्र उणे पडता देव क्षोभेल मग तुझवरी. महाखडथर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाईल क्षणात. असुरतीयेसी अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तेन मी. ऐसे भुलोनी तयासी आणिला तो वटच्छायेसी. मगन मुनी देवतासी आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत. किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले. देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिच्या वेधुनी. गुप्तरूपे गुंजारव करीती वनी परी ते कामिनी कोणाने नवे. तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलोन. कुंभिनी सोडूनी करावया श्रवण कद्रुतनय येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेच करीत. आपुले मस्तकी ठेवित आत्मकर मोहिनी. मग असुरेही शिरी हात ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज जाहला. वटरूप सोडोनी देख प्रकट झाला तेथे मदनांतक. हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहोनी शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते. असितांग रुरु चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुसिद्ध अंशावतार शिवाचे. भस्मासुर वधिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित.
हस्त धरोनी ओरमावमानाथ येते झाले कैलासा. अंबिका तात्काळ प्रगटो न करी हरिहराते वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागभूषण शिवसीता वल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नगशयन कर्पूर गौर कमलोब्धव पिता. पिनाकपाणी पितांबरधर नीलकंठ निरदवर्ण शरीर. वृंदारकपती वृंदावनासी मधुहर गोवाहनहर गोविंद. चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर. कपालनेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची. मुरहर माया मल्हार व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर. अंधकमर्दन अघभकहर असुरमर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर निस्तार निरहंकार. नगतनयावर नंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती. क्षारवर्ण तनु क्षीराब्धिशयन एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण. त्या दोघांसी पूजोन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान पुढे सुरसकथा अमृताहून. वीरभद्र जन्म शिवपार्वती लग्न आणि षडानन जन्म असे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ घोरतमी स्वधुनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी ह्या सिंहस्थी भाविकजन ग्रंथ गौतमी करीती स्नान. अर्थजीवनी बुडी देओन अघमर्षणी निगमन जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध. जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत श्रोते अखंड द्वादशाध्याय गोढा. इति द्वादशोऽध्यायः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. हर हर महादेव.